तुमचंही कपाळ मोठं आहे का? मोठ्या कपाळावर हेअरस्टाईल नेमकी कशी करावी हे तुम्हाला समजत नाहीये का? तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे। हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। तर व्हिडिओच्या पहिल्यांदा मला तुम्हाला सांगायचं आहे, ज्या लेडीज जी लोक माझे व्हिडिओ बघतात, बघून झाल्यावर व्हिडिओ हा कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा। काय होतं, तुमच्या कमेंटने मला आणखीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं, तर कमेंट नक्की करा। मोठं कपाळ कशाला म्हणायचं? आपल्या ज्या भुवया आहेत आणि जे आपले केस असतात, या दोन्हींमधलं जे अंतर असतं त्याला आपण मोठं कपाळ म्हणतो। तुम्हाला माहिती आहे का, मोठं कपाळ ज्या मुलींचं असतं त्या मुलींना भाग्यवान म्हटलं जातं। ऑब्वियसली आपण जसे आहोत तसं आपण स्वतःला ऍक्सेप्ट करतो आणि सगळेच जण करतात। तर मोठ्या कपाळाच्या मुलीनं आपण या बाबतीत मागे का राहायचं? अशा या मोठ्या कपाळावर आपण जर सुंदर अशी हेअरस्टाईल केली तर आपलं मोठं कपाळ हे अप्रतिमच दिसणार आहे आणि ह्या हेअरस्टाईल केल्यानंतर आपलं जे मोठं कपाळ आहे ते छानपैकी फ्लॉन्ट होणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत मोठ्या कपाळावरती कोणत्या 4 हेअरस्टाईल ह्या अप्रतिम दिसणार आहे आणि तुमचं जे मोठं कपाळ आहे ते अजिबात मोठं वाटणार नाही, अशा या 4 प्रकारच्या हेअरस्टाईल मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। आणि ह्या खूप सिंपल हेअरस्टाईल आहे, ह्या कोणीही कधीही इझिली करू शकतं। जेव्हा तुमचं कपाळ हे मोठं असतं तेव्हा समोरून केस असे ओढून ताणून अजिबात बांधायचे नाही, त्याने काय होतं की आपलं कपाळ हे मोठं दिसतं। शक्यतो तुम्ही जेव्हा फ्रंट हेअरस्टाईल कराल तेव्हा तुमचे केस हे लूज ठेवा, त्याने तुमचा चेहरा आणि तुमचं कपाळ हे नाजूक आणि छोटं दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। तर मग बघूयात त्या 4 हेअरस्टाईल कोणत्या। आता सगळ्यात आधी मी माझे केस छान विंचरून घेणार आहे। यानंतर पुढच्या बाजूचे जे केस आहेत ते मी वरती उचलून घेणार आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय हे जे केस आहेत ते मी अशा प्रकारे घेतलेले आहेत आणि हे जे केस आहेत याला आपण थोडंसं बाउन्स देणार आहोत। त्यासाठी मी रेडीमेड पफ हा वापरलेला आहे। हे केस तुम्ही अशा प्रकारे क्लिप्सच्या सहाय्याने सिक्युअर करू शकता। आता आपण हे केस असे छान असा बाउन्स देऊन झाल्यानंतर ह्या केसांना आपण क्लिप्सच्या हेल्पने सिक्युअर करणार आहोत। आता आपण काय केलं तर आपण केसांचा छान असा पफ केला। आता बऱ्याच जणी म्हणतात मोठं कपाळ असतं आणि आपण पफ जेव्हा करतो तेव्हा आपलं कपाळ हे आणखीनच मोठं दिसतं, तर असं अजिबात नसतं। जेव्हा आपलं कपाळ हे मोठं असतं, आपलं कपाळ आहे त्याला पॅरलल आपण जेव्हा पफ करतो ना तेव्हा आपला चेहरा मोठा दिसत नाही। तर ह्या पफच्या पुढच्या बाजूने आपण छान अशा स्प्लिट काढून घ्यायच्या। याने काय होतं, आपलं थोडंसं कपाळ हे हाईड होतं आणि त्यामुळे आपलं कपाळ हे छोटं दिसतं। अशा प्रकारे तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता। आता मागच्या बाजूला तुम्ही पोनी बांधू शकता किंवा केस मोकळेही सोडू शकता। ही हेअरस्टाईल तुम्ही मोठ्या कपाळावर नक्कीच करू शकता। आता दुसरी हेअरस्टाईल करताना केसांचं सेंटरला पार्टिशन करायचं आहे। आता जेव्हा तुमचं मोठं कपाळ असतं तेव्हा असं पार्टिशन करून मागच्या बाजूला क्लिप हा अजिबात लावायचा नाही, त्याने चेहरा आणि कपाळ सुद्धा मोठं दिसतं। तर आपल्याला मिडल पार्टिशन करायचं आहे आणि त्यानंतर पुढच्या बाजूने आपण असे केस सोडणार आहोत आणि मी आता मागच्या बाजूचे केस आहेत ते थोडेसे घेणार आहे। तर हे जे केस आहेत ते मागच्या बाजूला अशा प्रकारे ट्विस्ट करायचे आहेत आणि त्यानंतर ते पिनाने छान आपल्याला सिक्युअर करून घ्यायचे आहे। आता हे बघा, मी छानपैकी ते ट्विस्ट केलेले आहे आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला ते पुढे असं बाउन्स करायचं आहे आणि नंतर ते केस आपल्याला एका पिनाने छान सिक्युअर करून घ्यायचे आहे। आता दुसऱ्या बाजूनेही मी सेम हेअरस्टाईल करणार आहे। तर तुम्ही बघताय दोन्हीही बाजूचे केस मी आतल्या बाजूला ट्विस्ट केलेले आहे आणि नंतर ते पिनाने छान सिक्युअर करून घेणार आहे। तर तुम्हाला ओपन हेअरस्टाईल करायला आवडत असेल
तर तुम्ही ही हेअरस्टाईल नक्की करा. यामुळे तुमचं कपाळ पण हाईड होईलच, त्यासोबत तुमचा लुकही मॉडर्न दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. जर तुम्हाला ओपन हेअर्स ठेवायचे नसतील तर मागच्या बाजूने तुम्ही हाय पोनीही बांधू शकता. तुम्ही बघताय ही हेअरस्टाईल ही मोठ्या कपाळासाठी खूप सुंदर सूट होते. तर तिसरी हेअरस्टाईल करण्यासाठी केस छान विंचरून घ्यायचे आहे आणि केसांचा हा जो पुढचा सेक्शन आहे हे केस आपल्याला काढून घ्यायचे आहे. केस एका रबरने आपल्याला सिक्युअर करायचे आहेत आणि ते एका रबरने छान सिक्युअर करून झाल्यावर ते थोडेसे साईडने ट्विस्ट करायचे आहे आणि मग ते आपल्याला एका पिनाने सिक्युअर करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पुढचे केस हे थोडेसे काढून घ्यायचे आहे. तुम्ही बघताय मी दुसऱ्या साईडनेही सेम तसे ट्विस्ट करत तिथे पिनाने सिक्युअर करून घेणार आहे. तर याने काय होतं, आपलं कपाळ हे हाईड होतं आणि कपाळ मोठंही दिसत नाही आणि सुंदर दिसतं. तुम्ही बघताय मी छान असं पार्टिशन केलं आणि नंतर पुढच्या बाजूने आपलं कपाळ हाईड झालं. ही जी हेअरस्टाईल आहे ही तुम्ही कॉलेजला जातानाही करू शकता, साडीवरतीही करू शकता, कुठल्याही आउटफिट्सवरती ही हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसते. शिवाय तुम्ही साडी नेसणार असाल आणि तुम्हाला अंबाडा हेअरस्टाईल करायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही ही हेअरस्टाईल जशास तशी ठेवू शकता आणि मागच्या बाजूला छान असा तुम्ही अंबाडा घालू शकता. तुमचं कपाळ मोठं असेल तर ही हेअरस्टाईल तुम्ही घरी नक्की ट्राय करा. आता चौथी जी हेअरस्टाईल आहे ती खूप सिंपल आहे. ज्यांना हेअरस्टाईल येत नाही त्या मुली काय करतात, असा क्लचर घेऊन मागच्या बाजूला लावून टाकतात आणि केस ओपन सोडतात. असं अजिबात करू नका. तर तुम्ही काय करा की सिंपल असे केस, निम्मे केस वरच्या बाजूला घ्यायचे आणि असा क्लिप लावायचा. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही असे केस बांधता तेव्हा हे जे केस आहे ते थोडेसे वर पुल करा, जेणेकरून आपली हेअरस्टाईल ही फ्लॅट वाटणार नाही, थोडासा आपल्या केसांना बाउन्स येईल. तुम्ही बघताय अगदी सोपी आणि सिंपल हेअरस्टाईल आहे. ही हेअरस्टाईल मोठ्या कपाळावर अतिशय सुंदर दिसते. ही हेअरस्टाईल ही तुम्ही घरी आरामात करू शकता. तर या होत्या मोठ्या कपाळासाठी काही सोप्या आणि सिंपल हेअरस्टाईल. ह्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आजच्या हेअरस्टाईल ह्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.